विचार करा, तुम्ही मतदान करायला गेलात, तिथं मतदान कार्ड दाखवलं आणि समोरचा अधिकारी म्हणतोय की आम्ही तुमचं मत घेऊच शकत नाही, कारण की तुम्ही व्हॅलिड मतदारच नाही आहात. ही आहे भाजपाची बिहार जिंकण्याची स्ट्रॅटेजी. असाच आरोप विरोधक सध्या करत आहेत आणि याच आरोपामुळं काल विधानसभेमध्ये बिहारच्या प्रचंड राडा झाला. अगदी सगळे पॉलिटिशियन एकमेकांना मारायला आले. ही नेमकी BJPची स्ट्रॅटेजी काय आहे आणि हा नेमका नवीन नियम काय आहे हेच आपण समजून घेणार आहोत. तर सर, SIR म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन, इलेक्शन कमिशनची अशी एक रिव्हिजनची प्रोसेस ज्याच्यामध्ये तुम्ही मतदार आहात की नाही हे स्पष्ट केलं जातं. म्हणजे कसं, तर इलेक्शन कमिशन सुरुवातीपासून, याच्या आधी 2003ला ही प्रोसेस झाली होती, त्याच्यानंतरपासून जेवढेही वोटरनी रजिस्टर केलेलं आहे त्या वोटरच्या वोटर ID जस्ट चेक नाही करणार, तर ते वोटर ID ज्या कागदांवर बनलेले आहेत ती कागदसुद्धा चेक करणार. उदाहरणार्थ आधार कार्ड हे काही तुमचं नागरिकत्वाचं प्रूफ नाही, ना तुमच्या बर्थ सर्टिफिकेट आहे, ना तुमचा जन्म जिथं झाला त्याचं सर्टिफिकेट आहे. मग मतदान कार्ड ज्या सर्टिफिकेटवर बनतं ते म्हणजे तुमचं जन्म प्रमाणपत्र किंवा तुमची स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट हे चेक करणार आहे. आणि हे सर्टिफिकेट जर त्या माणसाला दाखवता आलं नाही तर त्याचं मतदान कार्ड त्याला मिळणार नाही आणि त्याच्यामुळे तो येणाऱ्या काळात मतदान करू शकणार नाही. मग BJP असं पाऊल घेत नाही, अर्थात इलेक्शन कमिशन घेत आहे, पण विरोधकांचा असा आरोप आहे की ही सगळी प्रोसेस इलेक्शन तोंडावर असतानाच का केली जात आहे आणि म्हणून विरोधी पक्षनेते याच्यामध्ये सुप्रीम कोर्टात गेले. सुप्रीम कोर्ट म्हणलं की इलेक्शन कमिशनला हे करण्याचा अधिकार आहे, मात्र याचं टायमिंग क्वेश्चनेबल आहे आणि त्याच्यावर चर्चा होणं गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणाल बर्थ सर्टिफिकेट द्यायला काय प्रॉब्लेम आहे, पण विचार करा किती जणांकडे बर्थ सर्टिफिकेट रेडी आहे आणि त्यातल्या किती लोकांनी यामध्ये प्रॉम्प्टनेस दाखवून या सगळ्या गोष्टींचा ते पाठपुरावा करतील. सध्याच्या आकडेवारीनुसार जवळपास 51 ते 61 लाख लोक ऑलरेडी बिहारच्या राजकारणामधून वोटर IDमधनं काढून टाकले गेले आहेत. ही 61 लाख लोक मतदान करू शकणार नाही आहे. त्याच्यामुळं जे इथले नेते आहेत जसं की कन्हैया कुमार, तर कन्हैया कुमाराचं असं म्हणणं आहे की त्यांच्या स्वतःकडेच 2 जन्म प्रमाणपत्र आहेत, कारण की ज्यावेळेस ते शाळेत ॲडमिशन करायला गेले त्यावेळेस गुरुजी म्हणले की काय जानेवारी महिना आहे, तर जानेवारीतलं बर्थ सर्टिफिकेट देऊन टाकलं. त्याच्यामुळं ह्या कागदांमधले घोळ आहे, प्रत्येकाच्या नावाच्या स्पेलिंग्सचे सुद्धा घोळ आहे, कुठं वडिलांच्या नावाच्या स्पेलिंगचा घोळ आहे, नावाचा किंवा आडनावामध्ये घोळ आहे. त्याच्यामुळे ही कागद जमा करणं जरा अवघड आहे. त्याचसोबत कन्हैया कुमार यांनी असा सुद्धा आरोप केला आहे की नागरिकाचे जे मूलभूत अधिकार आहेत, समानता, स्वातंत्र्यता आणि मतदानाचा अधिकार, या अधिकारांवरच यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. कन्हैया कुमार यांच्या मते तुम्ही नागरिक आहात की नाही हे ठरवण्याचा अधिकार गृह मंत्रालयाचा आहे. इलेक्शन कमिशनचं काम एवढंच आहे की हे मतदार आहेत की नाही. इमॅजिन करा, गव्हर्नमेंटनीच तुम्हाला जर का दिलेलं सर्टिफिकेट खोटं आहे असं जर ठरवलं गेलं तर या नागरिकांना मतदानाचा अधिकार राहतो का? BJP एवढं पॅनिक का झालं? BJP एवढ्या रॅपिडली या सगळ्या गोष्टीमध्ये का पडलं आहे आणि त्यांना ही इलेक्शनच्या आधी असं काहीतरी का करायचं? तर ही सगळी प्रोसेस करण्यामागे BJPचं म्हणणं काय आहे, तर BJPचं म्हणणं आहे की जे इमिग्रंट्स आहेत, जे पश्चिम बंगालमधनं बिहारमध्ये आलेत, त्यांना हटवण्यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत. पण खरंच BJP एवढं पॅनिक का झालं आहे? हे फक्त इमिग्रंट विषय आहे का? तर राजकारणात तसं दिसत नाही आहे, कारण की बिहारच्या राजकारणात कधीच कुठल्याच पक्षाचं, केंद्रातल्या पक्षाचं एकमत कधीच त्यांना मिळत नाही आहे. त्याच्यामुळे BJPला हा एक चांगली संधी वाटते की आपण बिहार आपल्या ताब्यात ठेवू शकतो. जर मागच्या विधानसभेचा विचार केला तर BJP आणि नितीश कुमार यांना खूपच निसटता विजय मिळाला होता. म्हणजे BJPला 74 सीट मिळाल्या होत्या, नितीश कुमारच्या JDUला 43 सीट मिळाल्या होत्या. पण त्याचसोबत जी RJD आहे, लालू प्रसाद यादवचे चिरंजीव तेजस्वी यादव यांची जी पार्टी आहे तिला 75 सीट्स मिळाल्या होत्या. म्हणजे BJP इतक्याच सीट्स त्यावेळी तेजस्वी यादव यांना मिळाल्या होत्या. पण सोबत त्यांना काँग्रेसच्या फक्त 19 जागांचा सपोर्ट मिळाला, CPIच्या 16 जागांचा सपोर्ट मिळाला, त्यामुळे त्यांचं सरकार बनू शकलं नाही. म्हणजे या दोघांच्या आकडेवारीमध्ये फार फरक नाही आहे आणि BJP हे जाणून आहे की आपण मागच्या वेळेस निसटता आपल्याला विजय मिळाला होता, तर यासाठी आपल्याला जास्त चांगलं काम करावं लागणार आहे. जे चांगलं काम त्यांनी लोकसभेतसुद्धा केलं. जर लोकसभेचा विचार केला तर BJP आणि JDU म्हणजे नितीश कुमार आणि BJP यांना 12 सीट्स मिळाल्या होत्या आणि त्यांनाच चिराग पासवान यांनीही पाठिंबा देत 5 सीट्स दिले होते आणि त्यामुळं त्यांचं एक प्रकारे ते या राज्यामध्ये जिंकले होते.
दुसऱ्या बाजूला RJD यांना 4, काँग्रेसला 3 आणि CPIला 2 अशा पद्धतीने त्यांचा पराभव झाला होता. त्यामुळे BJP इथं खूप काही करण्यामध्ये यशस्वी ठरलेलं आहे. पण तरीसुद्धा तेजस्वी यादव यांना मागं पाडण्यासाठी, काँग्रेसची सत्ता इथनं काढण्यासाठी BJPने कंबर कसली आहे आणि त्यातलंच एक पाऊल म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन याचा आधार घेतला जातोय असं विरोधकांचा आरोप आहे. आणि त्यामुळंच बिहारच्या विधानसभेमुळे प्रचंड गदारोळ माजला, एवढा की तिथल्या आमदारांनी एकमेकांना शिव्यासुद्धा दिल्या, भांडण झाले, पोलिसांना मध्ये येऊन मार्शल्सला मध्ये येऊन त्या दोघांना बाजूला करावं लागलं. एवढं भांडण बिहारच्या विधानसभेमध्ये झालं. जर बिहारच्या एकंदरच राजकारणाचा विचार केला तर बिहारमध्ये केंद्रीय पातळीचा एकसुद्धा पक्षाला कधीच यश मिळालेलं नाही आहे. त्याची काही कारणं म्हणजे बिहारची अर्थात असणारी गरिबी, आणि गरिबीचं असणारं कारणसुद्धा एक नाही आहे. जसे इथं पक्ष खूप आहेत, म्हणजे JD, LJPRV, RJD, CPIमध्ये पण 3 गट आहेत. असं जशी पक्षांमध्ये वैविध्यता आहे तसंच बिहारच्या भौगोलिक गोष्टींमध्ये सुद्धा वैविध्यता आहे. बिहारचा अर्धा भाग गरीब आहे कारण की तिथं दुष्काळ असतो, आणि बिहारचा दुसरा अर्धा भाग गरीब आहे कारण की तिथं दरवर्षी पूर येत असतो. तो पूर एवढा भयंकर असतो की लोकांनी तिथं परमनंट घरंसुद्धा बांधणं सोडलं आहे. लोक तिथं टेम्पररी घरामध्ये राहतात. तसंच बिहारचे 4 प्रदेश आहेत आणि या 4 प्रदेशात बोलल्या जाणाऱ्या भाषासुद्धा ह्या 4 वेगवेगळ्या आहेत. आणि याच्यावर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे जातीचं राजकारण. हे जातीचं राजकारण, गरिबी आणि नक्षलवाद, तोही 2 वेगळ्या प्रकारचा नक्षलवाद. यामुळं बिहारचं राजकारण हे खूपच कॉम्प्लिकेटेड आहे. तिथं कुठल्याही केंद्रातल्या मोठ्या पक्षाला येऊन स्वतःची सत्ता स्थापन करणं हे जरा अवघड जातं. मनालीला 87% हिंदू लोक आहेत, पण त्या जातीमध्ये विभागल्या गेलेल्या आहेत. त्याच्यामुळं BJPला सुद्धा इथं बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागतं आहे. BJPला विधानसभेमध्ये यश मिळण्याचं एक महत्त्वाचं कारण होतं ते म्हणजे चिराग पासवान. चिराग पासवान यांनी तेजस्वी यादवची मतं खाल्ली, जवळजवळ 16% मतं खाल्ली, आणि त्याच्यामुळं ही मतं त्यांची खाल्ल्यामुळं BJPला, NDAला फायदा झाला आणि BJP JDU हे सत्तेमध्ये आले. हे चिराग पासवानसुद्धा आता NDA सोबत आहेत. याचा काय फायदा होईल आणि बिहारच्या इलेक्शनमध्ये या सरमुळे येणारा हा जो काही भूकंप आहे याच्यावर अजून एक मोठी अपडेट म्हणजे तिथल्या विरोधी पक्षनेत्यांनी ही तयारी दाखवली आहे की आम्ही इलेक्शनवरच बहिष्कार टाकू, आम्ही निवडणुकींवरच बहिष्कार टाकू. त्यावेळेस कायद्यानुसार काय बदल होतील आणि इथल्या राजकारणामध्ये काय काय नवीन भूकंप होतील याबद्दलची प्रत्येक अपडेट आम्ही सरकारनामावर तुम्हाला सांगणार आहोत. त्यासाठी सरकारनामाच्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा, म्हणजे आमचा व्हिडिओ मिस होणार नाही.